राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज थोडीशी भयानक अशा स्वरूपाची घटना बघायची आणि कसं होतं मी सुद्धा एक माणूस आहे, जे मला पण भावना आहेत। कधी कधी स्टोरी तितकी भयानक असते की आपल्या भावना थोडं ते सांगणं सुद्धा लय अवघड असतं। तरी पण लोकहितासाठी, जनकल्याणासाठी हा विषय समाजापर्यंत, पालकांच्यापर्यंत जाणं अतिशय आवश्यक आहे। त्याच्यामुळे या स्टोरीची मी निवड केली। स्टोरी दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांच्या आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे असा विषय, आणि मुंबईसारख्या महानगरामध्ये घडलेली स्टोरी। या स्टोरीचं वैशिष्ट्य असं की माननीय हायकोर्टाच्या म्हणजे निकालानुसार किंवा त्यांच्या आदेशानुसार संबंधित पात्राचे नावं सांगू शकत नाही। स्टोरी सांगू शकतो पण पात्राची नावं सांगण्यावर हायकोर्टाने बंदी घातली। पण जे न्यायाधीश आहेत त्यांचं नाव सांगतो। माननीय हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या अंडर ही केस होती, अजूनही आहे, आणि फार भयानक अशा स्वरूपाची घटना आहे। परी 5वीची मुलगी, 10 वर्षाची मुलगी। त्या परीला वडील होते पण ते दुबईत कामाला होते। दुबईत 4 पैसे कमावण्यासाठी गेले होते, आणि चाळीत राहणारी मुलगी। त्याची आई जी होती, त्या आई गारमेंट्स म्हणजे आपले तयार रेडीमेड कपडे असतात बघा, त्याच्यामध्ये ती कामाला जायची 8 तास। मुलगी ज्यावेळी शाळेत असेल ना त्यावेळी ती जायची, आणि ज्यावेळी सुट्टी असेल किंवा ती जात नव्हती असा विषय। म्हणजे बुवा आपला वैयक्तिक खर्च कमी करायचा, लाईट बिल आहे, आता प्रपंच म्हणल्यावर काय लागत नाही, लय अवघड आहे। अशा प्रकारे त्या मायलेकी तिथं राहत होत्या। ह्या स्टोरीचा जो व्हिलन आहे त्याचं नाव आपण ठेवू हरामखोर। हा हरामखोर राहत होता तिथून 35 फूट अंतरावर। शेजार त्याला काय पोरं बाळ कोण नव्हतं, बायको होती, आणि त्या हरामखोराचं वय 40 वर्षाचं। आता हा माणूस एक शेजारी, आपण म्हणतो बाबा शेजार धर्म असतो, शेजारी चांगला असावा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त शेजारी त्रास देतो। तुम्हाला सांगतो, बांध कोरणे त्रास काय स्वरूपात असतो, उष्ट खारकाटं टाकायचं, बांध कोरायचे, त्याच्याहून वाद घालायचे, केसी भानगडी करायच्या। काही शेजारी असे असतात की मुद्दाम लगीला बसायचं बायांनी गडी बघून, मुद्दाम करायचं असं। अशा प्रकारे निर्लज्ज शेजारीसुद्धा समाजामध्ये असतात। हा जो शेजारी होता हरामखोर, हा हरामखोर थोडासा वासनांत अशा स्वरूपाचा होता, आणि त्याची नजर त्या 5वीत शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर होती। आणि त्यांनी स्वतः असं रूप घेतलं होतं की बाबा लय चांगला शेजारी, कुठं भाजी केली चांगली, कुठं काय गोडधोड असलं तर थोडं नेऊन द्या ना, बायकोला म्हणा नेऊन दे त्यांना, असं तसं बोलून चालून। आणि ज्यावेळेस माणूस असं रूप घेतो त्यावेळेस खरा तो आतला कळत नाही। त्यांनी काय केलं, एक दिवस त्याची ती परी होती, ती परी नाव ठेवू आपण तिचं। ती परी आली घरी 5 वाजता, आणि आईला यायला झाला उशीर, अर्धा पाऊण तास। बायको गेली होती भाजी आणायला। पोरगी एकटी दिसल्यावर त्यांनी पटकन आपलं हत्यार बाहेर काढलं। हत्यार म्हणजे काय असतं त्या मुलांना नादावण्याचं तुम्हाला सांगतो, कॅडबरी असन, चॉकलेट असन, गोळ्या असत्यान, थोडे 1-2 चॉकलेट घेतल्या, त्या परीला हाका मारली, आणि त्याला जवळ घेतलं, तिचे मुके घेतले वासनांदच्या नजरेतून, आणि त्याला एक चॉकलेट दिली। अशी त्यांनी ओळख हळूहळू तयार केली। आता ती लहान मुलाला काय कळते, लहान मुलं मग ते देवाचाच अवतार असतात, त्यांना ते काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्याच्यापासून दूर असतात। ही सगळं ह्याच्यापेक्षा खतरनाक मोठ्या माणसात, हा लय मांडगुळ माणसं। आता तुम्हाला सांगतो, त्या हरामखोरांनी काय केलं की त्या मुलीला अशा प्रकारे जवळ घेऊन थोडं विशिष्ट भागाला हात लावणे, अशा प्रकारे सुरुवात केली। आता ती लहान लेकरू, त्याला काय कळतं, आणि तिने काय सांगितलं नाही, काय नाही, तुम्ही असं कॅज्युअली घेतलं, सहजपणे घेतलं। हा प्रकार बघा असा वाढत किती गेला, ह्याची बीड अजून चिपली जरा, की बाबा ह्याच्या पुढची स्टेप, ह्याच्या पुढची स्टेप। हा प्रकार त्याने स्वतःच्या स्टेप वाढवत अगदी त्या मुलीचं शरीर संबंध करण्यापर्यंत नेले। पोरगी 8वीला गेली तोपर्यंत सगळं तो करून बसला होता, आणि ते बी इतके भयानक पद्धतीचे की तो मोबाईलवर ज्या क्लिप पाहायचा, त्या क्लिपचं ते बी फॉरेनर क्लिप, म्हणजे तुमचं ते ओरल असून द्या, तुमचं नैतिक नैसर्गिक
अनैसर्गिक अशाच प्रकारचं संबंध तो ठेवायचा. आता हा विषय हा 4-5 वर्ष उलटून गेली, पोरगी आठवला गेली, 3 वर्ष गेली चांगली. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक टेक्निक किंवा अजून एक नीचपणा केला. तो का असा केला की तुम्हाला सांगतो, कुठल्याही मेडिकल, आता प्रत्येक कुठेही जा फटाफटा मेडिकल, कुठल्याही मेडिकलमध्ये गेलं की ते मेडिकल जे औषध विक्रेता आहे त्याला एक गोष्ट माहीत असते बघा. काही जण गर्दी नसलेला, कोणतरी नसलेला, एकटेच असल्या येणार, ती आपली कामोत्तेजना वाढवायची गोळी दे, सेक्स पॉवर वाढवायची गोळी द्या असं म्हणणार. मग ती व्हिएग्रा असणार, तर इतर अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, त्यातली एक ती गोळी 1-2 येणार, निघून जाणार. आता ही गोळी एका ह्युमनचं म्हणजे माणसाचं, मग ती मुलगी असू, स्त्री असू, पुरुष असू, तिच्या भावना वाढवण्याचं काम करते. ती दुकानदाराला काय घेणार, कंपनीने बनवली, दुकानदाराला काय माहीत नाही की हा विकत घेतला, त्याने पैसे घेऊन मोकळा झाला, त्याच्यात 4-5 रुपये छापून मोकळा झाला. तो आईस्क्रीमचा जो कोन असतो त्याच्यात त्या गोळीचं पीठ करायचं आणि त्या आईस्क्रीमच्या कोनात घालायचा. आणि ती 8वीला जशी मुलगी गेली ती त्यावेळी ते कोन तिला द्यायला लागला, घरी कोण नाही हे पाहून. आणि मग ती कोन खाल्ला की तिच्या शरीरामध्ये विशिष्ट हालचाली व्हायच्या, तिला विशिष्ट म्हणजे असं तिच्या भावना अनावर व्हायच्या की त्याला ती सेक्स करूशी वाटायचा, कारण ती गोळीचा प्रभाव ध्यानात ठेवा. म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आपल्या जगामध्ये अशी पण माणसं असू शकतात. आणि त्याच्यामुळं कोणावर विश्वास टाका, म्हणजे पिसळलेल्या कुत्र्याचा विश्वास टाका, पण माणसावर टाकू नका, असं माझं हात जोडून विनंती सगळ्याला. ह्या हरामखोरांनी त्या कोणाच्या माध्यमातून 2.5 ते 3 वर्ष ती मुलगी जोपर्यंत 11वी जात नाही तोपर्यंत ते औषध देत राहिला, तिच्याशी संबंध ठेवत राहिला. आणि ती आता ती आहारी गेल्यानंतर त्याच्या माणसाचं शरीर तुम्हाला माहिती आहे कसं आहे, ॲडिक्ट. तुम्ही विषकन्या प्रकार ऐकून असताना, विषकन्येला ज्यावेळेस जलामते, आणि त्या पूर्वीच्या काळी पुराणात त्याचा उल्लेख आहे. आतासुद्धा काही ॲम्बेसी असतात, प्रत्येक देशाच्या राजदूत असतात एकमेका देशात राहायला, ह्या ॲम्बेसीज ह्या गोष्टीचा वापर करतात. समजा ज्या अमेरिकेचं रशियाचं लय वाकडे, मग विषकन्या सोडली जाते. ती काही विषकन्या असा प्रकार आहे की लहानपण झाला बाळूत्याला तिला विष लावलं जातं, थोडंसं हळूहळू तिच्या आहारात विष आहे. त्या इतकं नगण्य प्रमाण असतं की तिच्या रक्तात हळूहळू ते विष ते शरीर ॲक्सेप्ट करतं विष, ती विषारी बनते. ते कंटिन्यू चालू असतं तिचं 20, 21, 22 वर्षापर्यंत. आणि ती ज्यावेळेस विषारी बनवून पूर्ण, त्यावेळेस जर विदाऊट कंडोम त्या स्त्रीची कुणी जर शरीर संबंध करायचा प्रयत्न केला ना, ताडफाडून तो माणूस मरतो. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. अनेक प्रकारची माणसं ह्या जगात आहेत, थोडं नॉलेज घ्या, जाणून घ्या. आणि ह्या घटनेमध्ये ह्या हरामखोरांनी त्या पोरीला प्रत्येक वेळेस ती गोळी देऊन देऊन त्याचा साईड इफेक्ट झाला, आणि ती इतका भयानक झाला की तुम्हाला तर माहिती आहे निम्फोमेनिया नावाचा आजार आहे. होतो कशामुळं, तर अशा प्रकारची कामोत्तेजक औषधं जास्त रक्तात मिक्स झाल्यामुळं, जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं तिचं कंट्रोल सुटला स्वतःच्या देहावरचा, तिच्या अभ्यासावरचं लक्ष सुटलं, तिचं म्हणजे मायादया कमी झाली. आणि ती फक्त एक म्हणजे वखवकलेला, जिला कंटिन्यू पुरुष हवे असायचे, असा एक पुतळा बनली ती. हे सायन्सनी शक्य आहे. हे जर तुम्ही या देवाने दिलेल्या शरीरावर जर माणूस जर नीच प्रकारचं काहीतरी करायला लागला तर ते रिॲक्ट होतं. ते अशा प्रकारे निम्फोमेनियाचा आजार झाला. आणि ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन नावाची जी संप्रेरक आहे मेंदूत, ते सिक्रेट जास्त व्हायला, ते सिक्रेट झाल्यामुळं तिचा रक्तस्राव जो फ्लो आहे त्याच्यामध्ये त्याचे कण जातात सिक्रेट झाल्यामुळं, आणि ती फिरताना प्रचंड ती कामेच्छा तयार होते. साधं लॉजिक आहे, साधं सायन्स आहे. त्या मुलीचं आयुष्य इतकं बरबाद झालं की तिने आईला हा विषय सांगितला. त्याची तारीख सांगतो तुम्हाला, मार्च 2020मध्ये हा विषय आईला सांगितला की मला असं वाटतं की पुरुषाकडून एखाद्या असं अंग दाबून घ्यावं, किंवा गहाण कृत्य त्याच्याबरोबर करावं, किंवा त्याच्याबरोबर वाईट करावं, असं मला वाटतं. ह्या भाषेत तिने आईला सांगितलं. पण ते आईला ते क्लिक नाही झालं महाराज. ती मुलीला काय म्हणते, त्यामुळं माझी हातजोडी विनंती आहे की तुमची मुलगी आणि तुमच्यामध्ये मैत्रीचं नातं असलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील आयांना सांगतो मी, मातांना सांगतो, बहिणींना सांगतो की तुमच्या मुलीला अशी मोकारी नका सांभाळू. फक्त अनपाणी खायला घालायचं, ऑक्सिटोसिनचं प्रमाण जास्त असलेलं चिकन खायला घालायचं, ते नका करू. तुम्ही काय करा, तिची एक चांगली मैत्रीण व्हा. काही झालं तरी तिने सांगितलं पाहिजे तुम्हाला, हे लय महत्त्वाचं आहे. बापाला नका सांगू द्या, भावाला नका, पण आईला सांगितलं पाहिजे पोरीने. आता ह्या घटनेमध्ये तब्बल 9 वर्ष हे अत्याचार चालू होते, 5वी पासून ते 12वी जाईपर्यंत. शेवट
काहीतरी होतं, तुम्हाला माहिती आहे, काहीतरी वेगळं होतं किंवा हा जे अति चाललंय हे कुठंतरी थांबतं. शेवट असा प्रकार झाला की त्या मुलीला तो जो म्हातारा होता, तिच्या दृष्टीने म्हातारा ती आता डांगरच ती, त्या डांगऱ्याचा त्याचं ते टायमिंग, त्याचा ते देह, त्याचं ते काय असेल ते, त्याची अशी हे आली म्हणजे किळस आली, कारण हिची क्षमता वाढली होती आणि ती दिलं पडलं होतं. पण त्याचा कार्यक्रम म्हणजे जवळजवळ आता लाकडं नदीला जाळायचा झाला होता त्याचा, म्हणजे विषय वय संपला की विषय संपला. शरीर असं लोथाडतं, शरीर असं जाळ्या पडत्यात, कातडं लोंबायला लागतं, डिरी वाढती, सगळं वाटलं. ती काय बेडोबं होऊन जातं माणूस. आणि तिने डोकं लावलं, याचं काम नाही म्हणले, आता आपल्याशी लढणं, झुंज देणं किंवा आपली क्षमता पूर्ण करणं याचं काम नाही. तिने नवीन 17-18 वर्षाचा पोरगा बघितला, ती 18 वर्षाची. ते म्हणल्यात हे योग्य आहे असा विषय. पण ती कशामुळे ते त्या आरी गेली, ह्या ते औषधाचा परिणाम त्याच्या झाला, ते निम्फोमियाचा आजार झाल्यामुळं ती गेली. नंतरच्या काळामध्ये तिच्या आईला एक दिवस तो जो हरामखोर आहे त्यांचे संबंध, हरामखोरचे आणि त्या मुलीचे संबंध त्याच्या हरामखोराच्या बायकोनी पकडल्यानंतर तिने लय बोबाटा केला, असं तसं यांनी दम दिला त्याला. म्हणला मला पेन्शन चालू आहे, म्हणला तुला मी रस्त्यावर भीक मागायला सोडीन, मला जर मी तुरुंगात गेलो तर, तसलं जमायचं नाही. तिच्या संमतीने, बायकोच्या दबाव देऊन तिच्या संमतीने त्यांनी काही दिवस संबंध ठेवले. आता त्या महिलेला न राहून, आता बायांचा आता विचार तुम्हाला माहिती आहे की ते बायांच्या पोटात काय राहणं म्हणजे लय अवघड आहे. तुम्ही जर एखादी लय काय गोष्ट केली असेल, कोणाला सांगा, बायकोला का सांगू नका, लय आतली कॉन्फिडन्स गोष्ट तुम्हाला सांगतो, नाही तर दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावा झाली म्हणायचं. हां, त्याच्यामुळं त्यांच्या पोटात काय राहत नाही. तिने ती सांगितलं कोणाला, तिच्या त्या पोरीच्या आईला सांगितलं. आई म्हणले असं आहे का. तिने पोरीला व्यवस्थित चौकशी केली आणि ती चौकशी करून ते कबूल घ्यायला 9 वर्ष उलटून गेली होती. 9 वर्षानंतर सदर मुलीला तिने सगळं ऐकलं, पाटकुनी पोरीचा हात धरला, डायरेक्ट तिथं पोलीस स्टेशन गाठलं. मुंबईत पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार FIR नोंदवून घेतली. 376 बलात्काराचा गुन्हा आणि ते अल्पवयीन 9 वर्षाचा विषय, लय अवघड केस, लय कलम लागणार याला. आणि मग हरामखोर नवरा बायको दोघं उचलले, कारण त्याची संमती होती. आणि संपूर्ण केस पोलिसांनी आणि पोलीस तरी काय तुम्हाला सांगतो, पोलिसांना सुद्धा पाठीपुटी पोरं आहेत त्यांना, तो सुद्धा माणूसच आहे, फक्त कर्तव्यनिष्ठ माणूस आहे, कर्तव्याने बांधलेला आहे. आणि त्याच्यात काही सरळ असतात आणि काही आडग्यावडी जे असतात, तुम्हाला माहिती आहे. पोलिस बी काय निवळ दलिंदर असतात, म्हणजे कसं एखाद्या गरीबाचा अन्याय करतात. माजोरड्यांना काढून टाकलं पाहिजे आणि चांगले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची महाराष्ट्राला प्रचंड गरज आहे. आता इथं विषय असा आहे की त्या पोलीस स्टेशनने, त्या साहेबांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केस बांधणी केली, संपूर्ण जबाब नोंदवले, त्या मुलीचं मेडिकल केलं, त्याच्यानंतर त्या आईला दिलासा दिला. तेवढंच करून थांबलं, तर हे हरामखोर त्याची बायको अटक करून कोर्टापुढं हजर केलं मुंबईत. आता हा 3 वर्ष 2017, 18, 19, 20 असे 3 वर्ष आत राहिले. 2020ला त्यांनी शेवट डिसेंबरच्या महिन्यात अपील केलं, मला रिलीज करा, मला मुक्त करा याच्यातून, किंवा मी 3 वर्ष आत राहिले. तर माननीय जे पृथ्वीराज चव्हाण न्यायाधीश आहे, न्यायाधीश आदरणीय, त्यांचं स्टेटमेंट फार घेण्यासारखं आहे. त्यांनी आणि ऑन रेकॉर्ड आहे की त्यांनी असं सांगितलं केस स्टडी असताना की तुम्ही समाजात राहण्यासाठी योग्य नाही आहात. बघा, दुसरी गोष्ट सांगितली की तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुम्ही बेल मागणं किंवा तुम्ही जामीन मागणं ही हास्यास्पद गोष्ट आहे. तुमचा गुन्हा जामिनायोग्य नाही आणि तुम्हाला मरेपर्यंत आत ठेवावं असं मला मनापासून वाटतं. ते अजून सध्या त्याची डिक्लेअर नाही झाली, तो आताच येतो, त्याला काय सोडला, त्याचा विषय आताच आहे जवळजवळ. पण जन्मठेप जर झाली तर हा आता 7 वर्ष आतमध्ये झाली, तर 7-8 वर्षांनी अजून बाहेर येऊ शकतो, ध्यानात ठेवा. आणि तो येईन काय होईन तो भाग वेगळा. पण महत्त्वाचा विषय असा आहे की अशा प्रकारची मानसिकतेची लोक, आम्ही फक्त तुम्हाला पॉईंट लक्षात आणून दिला की अशा मानसिकतेची लोक तुमच्या शेजारी नाहीत, याची खात्री करून घ्या. कोण आज तुमच्या पाठीपोटी पुरी त्याची असं, पण वास नांदाला लाज नाही, लज्जा नाही, काय नसतं. ह्या लोकांच्यापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं हे आईचं लक्ष फार गरजेचं आहे. त्यामुळे माझी मागणी असते की जाऊन द्या, मी म्हणतो एखाद्याचा सण नका साजरा करू, काय नका करू, पण एक CCTV मात्र अवश्य बसवा, अशी माझी हात जोडून विनंती आहे. आजच्या घटनेतून एवढा बोध घ्यायचा आहे सगळ्यांनी
की आपली मुलं जर सुरक्षित राहायची असतील तर आपल्या मुलांच्या अन्नातून कोण काय घालत नाही ना, याची जर खबरदारी घ्या. मुलं बाहेर पडल्यानंतर ते वाहतूकदार असन, बसवाला असन, रिक्षावाला असन, हा कशा स्वरूपात आहे, त्याची पार्श्वभूमी काय, हे तपासून घ्या. त्याच्यानंतर ती शाळेत गेल्यानंतर तिथला शिक्षक, तिथले ते पिऊन वगैरे असं, पिऊन म्हणजे ते शिपाई वगैरे, वॉचमॅन, ह्यांची काय पार्श्वभूमी हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रामध्ये जे डबा एकत्र खातात, त्या मैत्रिणी मित्र त्यातून काही गोळ्या वगैरे घालतात का, याच्यासुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. एवढं आतमध्ये खोलवर आपल्या मुलाला जपण्याचे दिवस सध्याचे आहेत, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि याच्यातून एवढाच बोध घ्यायचा आहे. स्टोरी बरी वाटल्यास एक लाईक करा. बरी म्हणजे त्यात घेण्यासारखं, एक लाईक केलं तरी पुरेसं आहे. रामकृष्ण हरी माऊली.